प्रकार प्रकार पाचवा बघा, 180 अंशाचा कोन काढणे किंवा किंवा दोन काटे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येणे. एकशे 180 अंशाचा कोन काढणे किंवा दोन्ही काटे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येणे. झालं का? चला स्टार्ट करू आपण. टॉपिकचं नाव प्रकार पाचवा, 180 अंशाचा कोन किंवा दोन्ही काटे विरुद्ध दिशेने. बरोबर का? आता पहिले पोझिशन पाहून घेऊ, त्याची पोझिशन काय. समजा एक काटा 12 वर असेल तर दुसरा काटा 6 वर. हे झाली 180 अंशाची पोझिशन. बरोबर का? एक काटा 3 वर असेल तर दुसरा काटा 9 वर. ही झाली 180 अंशाची पोझिशन. बरोबर का? आणि तेव्हा मग 180 अंशाचा कोन होतो. बरोबर का? बरं, मी 1 पासून जर रेषा मारली तर ती किती वर येते? 7 वर. किती वर येते? ही पण काय झाली? 180 अंशाची पोझिशन. बरोबर का? आणि या पोझिशनला दुसरं नाव काय? दोन्ही काटे विरुद्ध दिशेला. 1 वर असेल तर 7 वर, 2 ला असेल तर 8 वर, 3 चा 4, 5 आणि 6 याला म्हणतात 180 अंशाची पोझिशन. आता याचे पार्ट, त्याचे पार्ट एका तासात लिहा. एका तासात एक वेळा, एका तासात एक वेळा, एका तासात एक वेळा. दुसरं 12 तासात 11 वेळा. 12 तासात 11 वेळा. त्याच्यानंतर पुढचं आहे आपलं 24 तासात 22 वेळा. एका तासात एक वेळा, 12 तासात 11 वेळा, 24 तासात 22 वेळा व मोजणी दरम्यान 4 नंबरचा आणि महत्वाचा कोणता रे? अपवाद. मोजणी दरम्यान 12 वाजेची झाली, 3 आणि 9 ची पण झालेली. कोणतं उरलंय मग? 6 वाजेची वेळ आल्यास वजा करावी. 6 वाजेची वेळ आल्यास ती वजा करावी. सहा वाजेची वेळ आल्यास ती वजा करावी. एका तासात एक वेळा, 12 तासात 11 वेळा, 24 तासात 22 वेळा आणि मोजणी दरम्यान जर 6 वाजेची वेळ आली तर काय करायची? आता हे तिन्ही कन्फ्युजिंग पार्ट झाले. पहिला काय होता आपला? दोन्ही काटे एकमेकांवर तंतोतंत, दुसरा 90 अंश आणि तिसरा 180 अंश. आता बा तंतोतंत आणि हा सारखा आहे, तंतोतंत आणि हा सारखा आहे. कसं? पा लक्ष द्या. तंतोतंत मध्ये काय होतं रे? तंतोतंत मध्ये काय होतं? एका तासात एक वेळा, तिथे पण होतं, इथे पण आहे. दुसरं होतं 24 तास, 12 तासात 11 वेळा. बरोबर का? इकडे होतं 24 तासात
22 वेळा, तिन्ही सारखे 22 वेळा. फक्त फरक कुठे पडला? अपवादांमध्ये. इथे कोणती होती? 6 वाजेची, तर इथे कोणती होती? 12 वाजेची वेळ. कंपॅरिझन करून घेऊ. तिसरा आहे आपला 90 अंशाचा कोन. याच्यात फक्त फरक होता 1 तासात 2 वेळा, 12 तासात 22 वेळा, 24 तासात 44 वेळा. आणि याच्यात होती 3 व 9 वाजेची वेळ वजा करायची. बघा तिन्हींमध्ये आता पहिला जो होता आपला तंतोतंतवाला आणि आज जो आपण घेणार 180 वाला, हे दोन्ही सारखे. फक्त फरक कशात आहे? अपवादांमध्ये. तिथे 12 वाजेची वेळ वजा करायची होती, इथे 6 वाजेची वेळ वजा करायची. म्हणजे दोन्हीपैकी एक बी पाठ केला तर आपल्याला एक लक्षात राहतो. समजतंय का? दोन्ही काटे एकमेकांवर समजले. मग तिथे 12 वाजेची वेळ लगेच डोक्यात येते. दोन्ही काटे 12 वर, तर तो पकडायचा नाही. पकडू का? नाही. त्याच्यानंतर 90 अंश मध्ये आले तर 9 वाजेचा जो टाइम आहे असा, बरोबर आहे की नाही? हा झाला 90 अंशाचा, तो पकडायचा नाही. आणि 3 वाजेचा असा, तो पण पकडायचा नाही. आणि इकडे आता आपण आले याच्यात आहे 6 वाजेचा. एक काटा 12 वर, एक काटा 6 वर. समजतंय का? टाइम काय झाला? टाइम काय झाला? 12:30. 12:30. 2 टाइम झाले ना. एक 12:30 होईल आणि दुसरा 6 होईल. 2 टाइम होतील ना. एक 12:30 होईल आणि एक 6 होईल. मग ते 12:30 बोलला का आपल्याला? नाही. काय पकडायचं नाही? फक्त 6 वाजेचा टाइम पकडायचा नाही. समजतंय का? हा, चला प्रश्न क्रमांक 1. सोमवार सकाळी 6 ते मंगळवार सकाळी 6 पर्यंत. सोमवार सकाळी 6 ते मंगळवार सकाळी 6 पर्यंत. दोन्ही काटे एकमेकांच्या विरुद्ध किती वेळा येतील? सोमवारी सकाळी 6 ते मंगळवारी सकाळी 6. दोन्ही काटे. हे लिहिलंय ना 180 वाला आपलं. पुसू का दिलंय? दोन्ही काटे एकमेकांच्या विरुद्ध किती वेळा येतील? आता हे काढण्यासाठी पहिले आपल्याला तास मोजावे लागतील. सोमवारी सकाळी 6 ते मंगळवारी सकाळी 6 याची प्रॅक्टिस आपली एकदम चांगली झाली. आता झाली की नाही? 6 ते 6 6 ते 6 24 तासात आपल्याकडे आहे. 24 तासात 22 वेळा एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येतील. उत्तर येईल 22 वेळा. सकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 किती तास झाले? 24 तास. कोणाकोणाला समजतंय? कालची प्रॅक्टिस करून आले? कालची प्रॅक्टिस करून आले का? त्या जोडीदार कुठे गेला? घरी गेला. चांगलं झालं. चला पुढे. पुढचा प्रश्न. सोमवारी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. सोमवारी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. दोन्ही काटे एकमेकांच्या विरुद्ध किती वेळा येते? सोमवारी सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत. प्रश्न पूर्ण लिहायचा भाऊ, उत्तराकडे नंतर जायचं. सोमवारी सकाळी 9 ते मागे जे शेवटी 2 बसले, पुढे या. रुपेश इकडे या भाऊ. सोमवारी सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत. एकच दिवस आहे ना? हा. 10 11 इकडे 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 इकडे
10 11 12 1 2 किती तास झाले? एका तासात 1 वेळा, तर 5 तासात झालं. उत्तर आहे 5 वेळा. आलं आलं का? इकडे 9 ते 2 पर्यंत मोजायचे. 9च्या पुढे किती वाजता? 10 11 12 1 2 किती तास झाले? आता पाय आपल्या याच्यामध्ये एका तासात किती वेळा आहे रे? मग 5 तासात किती वेळा? फक्त या 9 ते 2च्या टायमामध्ये 6 वाजताय का? पाय बरं, काही संबंध नाही. जर असेल तर तो काय करायचा? मायनस. नेक्स्ट. सोमवारी सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत. सोमवार सकाळी 10 ना? हा, सोमवार सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत. दोन्ही काटे पहिले लिखे भाऊ, प्रश्न लिखे भाई, नंतर मोजायचा. दोन्ही काटे. 180 अंशाचा कोण, अंडरलाईन. 180 अंशाचा कोण किती वेळा करते? एकशे 180 अंशाचा कोण किती वेळा करते? किती वाजेपासून? 10 पासून ते रात्री 8 पर्यंत. किती तास झाले? तास किती झाले? 9 तास होता. मायनस नाही करायचं आहे ना भाऊ. तास किती झाले? हे बाय 10 पासून चालू करतोय आपण. 11 12 1 2 3 4 5 6 7 8 टोटल तास किती तास झाले? कोण कोण म्हणताय 10 तास झाले? सगळ्यांना, म्हणजे या लोकांना एवढ्यांना समजतंय. सर सकाळी 10 वाजेपासून ते रात्री 8 पर्यंत टोटल 10 तास झाले. नियम क्रमांक 4 अपवाद 4. जर 6 वाजेची वेळ ह्या टायमामध्ये आली तर ती काय करायची? बस तो 1 मायनस करायचा. 1 वेळा आला तर 1 वेळा मायनस करायचा. 2 वेळा आला तर 2 वेळा मायनस. आता सध्या किती वेळा आलाय? बस 9 वेळा. 10 तासात 10 वेळा, बरोबर आहे ना? पण 1 आला म्हणून तो वजा, आणि इथं लिहून घ्यायचं 6 वाजेची वेळ वजा केली. 6 वाजेची वेळ वजा केली. आलं लक्षात? हा बी नाही समजला तर पुढचा प्रश्न घे. तुला काय करायचंय फक्त की ह्या 2 वेळांमध्ये किती तास आहे, काय करायचंय? ह्या 2 वेळांमध्ये तास किती ते मोजायचे आणि पाहायचंय की कोणती वेळ वजा करायची. तंतोतंत असेल तर 12 कडे लक्ष द्यायचं. 90 अंश असेल तर 3 आणि 9 असताना लक्ष द्यायचं. आणि 180 अंशाचा कोण असेल तर 6 कडे लक्ष द्यायचं. लक्ष द्यायचं कारण कोणाचं? समजलं? आता जो लक्षात ठेवतो त्याचा मार्क वाढतो, जो नाही लक्षात ठेवणार त्याचा मार्क जाईल. लक्षात ठेवायचं कसं? तर परत रिव्हिजन मारायची, बरोबर आहे की नाही? आज आपण घड्याळ पाहतोय म्हणून ठीक आहे. आता सगळेजण माझ्याकडे पाहत आहे. हा, हात वरती करा. किती लोकांचं कोण काढण्याचं सूत्र पाठ झालंय? कोण काढण्याचं सूत्र पाठ झालंय? हा, तूच. बोलता नदीतला 100 रुपयाच्या मारायला आहे ना? जमलं सूत्र. 3 दिवस झाले ना. ज्याचं पाठ असेल त्याचा मार्क येईल. आता हे सूत्र कुठपर्यंत पाठ ठेवायचंय? कुठपर्यंत पाठ ठेवायचंय? समजतंय ना?
मग जे होणारे पोरं राहता ना, जे यावर्षी भरती झाले ते विसरता नाही. त्यांना तुम्ही झोपेमधून उठवलं, सांग रे शेकडा तोट्याचं सूत्र सांग, लगेच तो सांगेन सर प्रत्यक्ष तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100, लगेच सांगेन तो. आणि जो होणार नसेल, जे व्हायचं नाही किंवा जो होणार नसेल त्याला जर विचारलं भाऊ प्रत्यक्ष तोटा, तोटा कवा झाला सर टॉपिक तोट्याचा, समजलं का? समजलं? तिकडे मागे प्रमोद उभा राहा भाऊ. जुलै महिन्यात किती दिवस राहता? हा 31, बरोबर आहे ना? जुलै ऑगस्ट 31 पाठ केलं होतं ना आपण. हा मग जेले येईन तो पास होईल, जेलनी येणार तो फेल होईल. मग तो पुढच्या भरतीत अभ्यास करतो. पुढच्या भरतीत जाण्यासाठी मागच्या भरतीत आपण काय चुका केले त्या लक्षात ठेवायचे आहे, त्या चुकांवर काम करायचंय आणि भरती व्हायचंय. मागच्या भरतीत आपले पाडेपाटणी होते, या भरतीत मी करून आला. मागच्या भरतीत मग 1600 कमजोर होतं, या वर्षी मी 2 मार्क वाढवून आला. मागच्या भरतीत माझा घोडा 12 होता, आता 15 करून आला. मागच्या भरतीत मग 100 मीटर 10 मार्काचं होतं, आता 12 करून आला. मागच्या भरतीत मी मराठी व्याकरण केलं नव्हतं, या वर्षी सगळं झालंय. मागच्या भरतीत गणिताचा क्लास नव्हता, गणिताचा क्लास करून आलाय. परफेक्शन आलं की कॉन्फिडन्स येतो, कॉन्फिडन्स आला की पेपरचे मार्क ऑटोमॅटिक वाढतात. बरोबर आहे की नाही? मागचा टॉपिक कोणता झाला आपला? हा मग सांग, कर्णाचं सूत्र सांग. हा येईल म्हणता अभ्यास. उभा केला ना, उभा कर्ण महाभारतात नाव ऐकलं होतं सर मी ना, तो नाही पाठ पाहिजे. फक्त सरने विचारलं सांग रे ही नदी कुठे उगम पावते, इथे उगम पावते सर. या नदीची उपनदी का? हा आहे सर. थंडवेचं ठिकाण कुठे? इथं आहे सर. म्हणजे प्रश्न पडताच की उत्तर रेडी पाहिजे, याला म्हणता अभ्यास. 6 वाजेची वेळ कोणत्या याच्यात वजा करता? 180 मध्ये करता सर. 3 व 9 ची कुठे करता सर? 90 अंशामध्ये करता सर. 12 वाजेची वेळ तंतोतंत मध्ये करता सर. बरोबर का? हे परीक्षेच्या दिवसापर्यंत घेऊन जायचंय. आणि हे जर परीक्षेच्या दिवसापर्यंत घेऊन जायचं आहे तर जे जुनं आपलं झालंय त्याची रिव्हिजन ताणत आणायची. पुढे तुम्ही जी के वाचून आले परत ताणत आणायचं, रिव्हिजन मारायचे त्याची रिव्हिजन. समजते ना? ही टॅलेंटला मागे पाडते. टॅलेंट म्हणजे काय? जे लोक हुशार राहतात स्वतःला हुशार समजता, मी हुशार आहे 12वी मध्ये 95% होते, त्या लोकांना हरवण्याची पद्धत आहे रिव्हिजन. समजतंय ना? ते लोक साध्या अर्थाने ते 1-2 वेळामध्ये त्यांचं लक्षात राहतं, पण ते लोक रिव्हिजन नाही मारत. म्हणजे कासवची गोष्ट ऐकली ना, ते कासवा सारखे आपण जर रिव्हिजन मारत राहिले रोज. आता मी टॉपिक शिकवतोय घड्याळ, आणि जो मागच्या टॉपिकची रिव्हिजन मारतोय रांगेतील स्थान मध्ये सरांना शिकवलं होतं, जर दोन्हीकडून त्या व्यक्तीचा नंबर आला तर 1 वजा करायचा. हे परीक्षेच्या दिवसापर्यंत लक्षात ठेवायचंय, तर त्याची परत रिव्हिजन मारावी लागेल. बरोबर आहे की नाही? एका मैदानावर मुलं उभे, मधल्या रांगेच्या मध्यभागी तो उभा आहे, तर पुढे बी तेवढेच मागे बी तेवढेच, त्या संख्येचा वर्ग घ्यायचा, उत्तर येतं. आहे की नाही? तर त्याची रिव्हिजन मारायची. किती झाले? 4था प्रश्न. सोमवारी सकाळी 8 ते बुधवार संध्याकाळ 7. सोमवार सकाळी 8 ते बुधवार संध्याकाळ 7. यामध्ये दोन्ही काटे, यामध्ये दोन्ही काटे एकमेकांच्या विरुद्ध किती वेळा आहेत? ज्याला प्रश्न समजला नाही त्याने फळ्यावर पाहून घ्यायचा, मी शॉर्टकट मध्ये लिहून दिलाय. पुढचं तुम्हाला माहिती आहे. सोमवार सकाळी 8 ते बुधवार रात्री 7.
कोणाचं झालं उत्तर? 1 2 3. सोमवार ते बुधवार संध्याकाळी 7 आहे. मोजणारे किती तास झाले? तास किती झाले? तास मोजायचे मोबाईल आहे, उत्तर नाही पाहायचं. सोमवार ते बुधवार किती दिवस होता? सोमवार, रविवार, शनिवार, बुधवार. हा म्हणतोय तो सोमवार, रविवार, शनिवार, बुधवार. हा म्हणतोय तो किती दिवस होता? मग 3. किती आले रे उपेश? तास किती आले मागे? कितला तास उन्हात? अरे कितला तास उन्हात? एरंडोल, एरंडोलच ना? चोपडा. $47 तास उन्हात असं म्हणत तो. चुकी घे. पाय भाऊ कसा काढायचा लक्ष देव. सोमवार सकाळी 8 लक्ष दे रे. तर मंगळवार सकाळी 8 सकाळ सकाळ 24. मस्त पैकी असं करायचं. लिहास मी असंच करतो पेपर मध्ये, चुकत नाही ना आपण. सकाळ सकाळ किती तास झाले? टोटल किती झाले काढले नाही. आता लक्ष ठेव मग इकडे. सोमवारची सकाळ ते मंगळवारची सकाळ टाइम सारखा आहे 24 तास. कोणाला काही प्रॉब्लेम? कोणाला काही प्रॉब्लेम? बोल. नाही. मंगळवार सकाळ ते बुधवार सकाळ 8 परत किती तास? कोण कोण 24 म्हणताय? मंगळवारचे सकाळचे 8 ते बुधवारचे सकाळचे 8 किती झाले? 24 झाले ना? कोण कोण म्हणते? चला. बुधवार सकाळी 8 ते बुधवार रात्री 7. आता हे 11 तास झाले. 8 ते 8 राहत होतं काय होतं? सकाळ ते रात्र मध्ये 12 तास. पण इथे 7 पर्यंत जे 8 पासून तर 7 पर्यंत मोजायचं आहे आपल्याला. तर बाय 9 10 11 12 किती वाजले? 12 दुपारचे. सकाळपासून चालू आहे आपण, इथून चालताय आता. 9 10 11 12 1 2 3 4 5 6 किती झाले रे? 6 वाजेपर्यंत किती तास झाले? 10. आणि 7 वाजेचा बस लिहून घ्यायचं इथं 11 तास. 24 तासाचं पाठ आहे आपलं. 24 तासात 22 वेळा. 24 तासात हा. आता हे 11 तास पाहायचंय आपल्याला कुठून तर कुठपर्यंत आहे. 8 वाजेपासून सकाळी ते 7 वाजेपर्यंत संध्याकाळी म्हणजेच रात्री. 6 वाजेची वेळ किती वेळ आहे? एकच झाली ना? ते बी संध्याकाळचे. बस ती 1 वजा करून टाकायची. आता हे 11 तासात 11 वेळा त्याला इथं करून घ्यायचं. टोटल मारायचे किती झाले? 55 वेळा. मग इथला आपला एक 6 वाजेचा टाइम. 6 वाजेची वेळ वजा करायची. उत्तर येईल 54 वेळा. लिहून घ्या. बरोबर असं मारायचं. हे डब्बे मारता आले की गणित जमत. लिहा. परत घेऊन मी अशा गणित डोक्याला ताण घ्यायचा आणि फक्त प्रॅक्टिस करायची. फक्त इथे सोडवून मनाला समाधान मानायचं नाही. प्रॅक्टिस करताना आपल्याला स्वतःला जमतंय का हे पाहायचं. बनव हे कुसू. आज मी पहिलं लेक्चर टाकलंय घड्याळाचं. पहिलं लेक्चर टाकलंय इंट्रोडक्शनचं. ज्याला वाटतंय की घड्याळ अजून बी सरमाल समजलं नाही तर त्याला ते चान्स आहे तो पाहून घ्यायचा. 25 का 20 मिनिटाचा आहे ते फक्त. जर इंट्रोडक्शन पेपरचं ट्रेलर पिक्चरचं ट्रेलर जर आपल्याला समजलं हिरो हिरोईन कोण आहे विलन कोण आहे तर कसं राहतं चांगलं राहतं आपल्यासाठी.
अर्ध्या अचानक पिक्चर मध्ये घुसला तर कोण कोणाचा बाप आहे कोण कोणाची माय आहे समजतं का? पहिल्यापासून जर पाहत राहिलं तर काय राहतं, लक्षात राहतं आणि इंटरेस्ट येतो. तर आजपासून पहिलं लेक्चर टाकलंय, उद्या दुसरं, असं तुम्हाला येत असेल नोटिफिकेशन. हा, तर मग ते पार्ट वाईज पाहत चालायचं. पार्ट वाईज तुम्हाला जो पार्ट कमजोर वाटला की यार हा पार्ट मला आठवतच नाही आता, किंवा सर शिकवत होते तेव्हा मी जपेल होता है ना, सर शिकवत होते तेव्हा मला लक्ष नव्हतं, बरोबर आहे की नाही, तर त्यांनी पाहून घ्यायचं. पुसू परत सांगू का प्रश्न? हा परत सांगतो. आपल्याला लक्ष ठेवायचंय वेळेकडे, की वेळ प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेली, मग बाकी सगळं आपलं रोजचं आहे. सोमवार सकाळी 8, लक्ष कुठे ठेवायचंय रे, सकाळी दुपार आहे का संध्याकाळी? सोमवार सकाळी 8 ते बुधवार रात्री म्हटलंय का? रात्री संध्याकाळी 1 आहे. काल झालं आपलं बुधवार रात्री 7 पर्यंत. मग आता ह्या दोन लोकांमध्ये आहे कोण? मंगळवार. टाकायचा मंगळवार. सगळ्यात पहिले सकाळ 24 तास. एका दिवसात एकच वेळा सकाळ होते ना, अरे एका दिवसात एकच वेळा होते ना, मग सोमवारची झाली डायरेक्ट सकाळ केव्हा होईन आता? सकाळ 24. मंगळवार सकाळ दिसते सगळ्यांना. मंगळवार सकाळपासून डायरेक्ट बुधवार रात्रीपर्यंत कुदू शकत नाही आपण. बुधवारची काय होईल पहिले? बुधवारची सकाळ होईल. किती वाजेची? बस हा 8 परत 24. आता बुधवार सकाळ 8 पासून ते बुधवार रात्री 7 पर्यंत 11 तास. 8 ते 8 किती झाले असते? 12. पण 1 तास कमी आहे ना, मग 11 तास. मग इकडे लिहून घ्यायचं 24 चा 22, 24 चा 22, 11 चा 11, टोटल. हे रेडीमेड होतं पाठ आहे आपलं, हे रेडीमेड होतं. हे रेडीमेड आहे का? येते जर 12 राहते तर 12 चे 12 11 आपण घेऊन टाकले असते, पण 11 चे 11 घेतले म्हणजे काहीतरी आहे. 11 तासात एक बी 6 वाजणार नाही का? वाजीन ना. संध्याकाळचा 6, मग तो इथून वजा करायचा. उत्तर येईल 54. प्रश्न क्रमांक 5. सोमवारी सकाळी 9 ते गुरुवारी रात्री 8 पर्यंत. सोमवारी सकाळी 9 ते गुरुवारी रात्री 8 पर्यंत. गुरुवारी रात्री 8 पर्यंत 180 अंशाचा कोन किती वेळा होईल? सोमवारी सकाळी 9 ते गुरुवारी रात्री 8 का? काढा, आरामशीर काढायचं. सकाळ चालूच्या पहिले. जर तुम्हाला ते डब्बे मारता आले तर गणित लवकर सुटतं. सोमवार सकाळी 9 ते मंगळवार सकाळी 9, मंगळवार सकाळी 9 ते बुधवार सकाळी 9, बुधवार सकाळी 9 ते गुरुवार सकाळी 9, गुरुवार सकाळी 9 ते गुरुवार रात्री 8. किती तास? असं काय करतो बोल ना, नुसता मोठा आला होतोय तो. सर तुम्हाला ऐकू येत नाही. हा 77. तिकडे डेकोरेशन केलं का भाऊ? हा डेकोरेशन केलं तर उत्तर येईन. किती तास झाले?
77 83 77 83 82 अबे उत्तर नाही विचारत आहे, तास विचारतोय, तास 83 तास 83 तास इकडे 83 तास. आता आपण पाहू. झाला तुमचा टाइम गेला. 2 मिनिटाचा टाइम आहे तुमच्याविषयी. किती सेकंद? 53 सेकंद. मी तुम्हाला 2 मिनिटं देतो. आता पहा सगळ्यांनी बोर्डवर, एका प्रश्नात सगळं समजून जाईल. तिन्ही प्रकार फक्त एक लक्षात आलं पाहिजे. इकडे पहा, हा मंगळवार, हा बुधवार आणि हा गुरुवार. डेकोरेशन पहा रे. सोमवार सकाळ ते मंगळवार सकाळ. स म्हणजे सकाळ. स म्हणजे सकाळी 9 ते मंगळवार सकाळी 9. मंगळवार सकाळी 9 ते बुधवार सकाळी 9. बुधवार सकाळी 9. बरोबर का रे? बरोबर का? कोणाला समजलं? हा प्रश्न होता. हा प्रश्न होता. गोल करतो, चौकोन करतोय. बरोबर का? या 2 दिवसात 24 तास. या 2 दिवसात हा. आता गुरुवार सकाळी 9 पर्यंत आपण आले. ते गुरुवारी रात्री 8 पर्यंत. 9 ते 9 12. 9 ते 9 सकाळ रात्र 12 तास. पण 1 तास कमी आहे. मग किती तास रे? 11 तास. मार टोटल. 72 आणि 11 83 तास. 83 तास बरोबर 83 वेळा. आलं का? एका तासात 1 वेळा आहे ना. 83 तास 83 वेळा. पण शेवटी पा, पूर्ण 12 तास होते का? पूर्ण 24 तास होते का? नाही. मग ह्या 11 तासामध्ये 1 वेळा 6 वाजलाय. तो काय करायचा? वजा करायचा. उत्तर येईल 82 वेळा. मोजला नाही का? अरे हा, इकडे 24 22 तर घेतलंच नाही. 24 22 24 22. 11चं किती रे? 10. मोजा 11चं 10. डायरेक्ट तासात मोजी टाकले आपण. 66 आणि 10. 11चा 11 घेतलं पाहिजे होतं. 1 वजा केला आपण. कोणतं रे? 6 वाजेचं. लिहून घ्या. 76 वेळा. 76 वेळा. आलं? 5वा 6वा प्रश्न देऊ. रविवार दुपारी 9. रविवार दुपारी 9 म्हणतोय. लिहित हवे. कोण बोललेलं? कोण पेट मध्ये? रविवार दुपारी 9 चालेल का? असं लिहि राहिले. दुपारी तर दुपारी झालं. खरे विद्यार्थी ते माझे. बाईने बोला दोपहर को 9 तो दोपहर को 9. चला लिहा, जाऊ द्या. रविवार दुपारी 2 असं लिहा. 9 नको लिहा, लोक असतील नाही तर. रविवार दुपारी 2 ते सोमवार संध्याकाळी 4. रविवार दुपारी 2 ते सोमवार संध्याकाळी 4 यामध्ये दोन्ही काटे एकमेकांविरुद्ध किती वेळा येतील? यामध्ये दोन्ही काटे एकमेकांविरुद्ध किती वेळा येतील? बिना पेनाचं नाही काढता येते का रे? मग पेन काढा. आता बिना पेनाचा प्रयत्न करा.